समर्थांची कृपा तुमची लाडकी गावी. तर आजचं ॲक्च्युली असं आहे, संडे आहे. तुम्हाला तर माहिती आहे काल मी गेले ती बुलेश्वरला. तर आज असं आमचं ठरलं आहे, म्हणजे प्रिन्सच्या पप्पांना सुट्टी आहे. तर ते मला बोलले, अगं आपले जे लव्ह बर्ड्स आहेत त्यांचा पिंजरा खूप मोठा आहे, तर त्यांना पण छोटा पिंजरा घेऊन येऊया, म्हणजे ते थोडेसे आपल्याला दिसतील. ते ॲक्च्युली माझ्या विंडोच्या त्या साईडला होते, तर आता मी त्यांना या साईडला घेतलं, म्हणून मी आज जाणार आहे त्यांच्यासाठी एक पिंजरा घेण्यासाठी. आणि तसेच मग तुम्हाला माझ्या फिश टँकमध्ये फिश घ्यायचे होते, म्हणून मग मी फिश टँकमधले फिश पण घ्यायला मी तिथे जाणार आहे. आणि जाता तुम्ही थोडंसं बघू शकता का की जाताना जायचं याच्यामध्ये मी जरा कपडे वगैरे लावून घेतलेले आहेत. मशीन चालू आहे, जेवण माझं सगळं आटपलेलं आहे. मी 2 टायमाचं जेवण केलं आहे आणि आज जरा शॉर्टकट मारलं जेवणामध्ये, कारण की आज मिस्टरांना सुट्टी आहे म्हणून थोडासा टाईम त्यांना देणार आहे, म्हणून जरा आम्ही जाणार आहे मार्केटला. तर मग भेटूया मार्केटला. तर मी आता आलेले आहे मार्केटला. ॲक्च्युली आहे ना, हा जो रोड आहे ना, इथे फुल गर्दी असते, ट्राफिक असतो जाम. जेजेच्या साईडला, जेजेच्या पुढून तुम्हाला पूर्ण ट्राफिक मिळेल. पण आज संडे होता आणि BMCवाल्यांची गाडी फिरत होती, म्हणून थोडा रोड पूर्ण रिकामा होता. तर रोड जो रिकामा होता तर तो तुम्ही बघू शकता किती रिकामा आहे हा रोड. आम्ही मस्तपैकी, आम्हाला जिथे बोलतात ना अर्धा पाऊण तास जातो त्या ट्राफिकमध्ये, पण आम्ही इथून एकदम इझी 20 मिनटामध्ये आम्ही क्रॉफर्ड मार्केटला पोचलो. पण तुम्ही बघा अगदी रोड रिकामा होता त्या साईडला पण आणि या साईडला पण. गाडी चालवायला जाम मजा आली. आजचा संडे खूप भारी गेला. तर आता मी जरा आलो आहे स्पॉटला, तर जरा गाडी पार्क केली आणि आम्ही आता चालत चाललो आहे. ॲक्च्युली तिथे पार्किंग नाही आहे, पार्किंग आम्ही दुसऱ्या साईडला केली आहे, अपोजिट साईडला पार्किंग केली आहे. आणि आता आम्ही चाललो आहोत मार्केटमध्ये. तर मग आपण भेटूया आता मार्केटमध्ये. तर आता मी आलेली आहे मार्केटमध्ये. मला ना, मी तुम्हाला सांगितलं ना, मला लव बर्डसाठी पिंजरा घ्यायचा आहे. तिथे पिंजरा बघायला आलो. हा ससा होता पिंजऱ्यामध्ये, छान ससा होता. त्याच्यावर थोडीशी जरा मस्ती केली, त्याला सतवलं. छान होतं, त्याला सतवायला जाम मजा आली. त्याच्यावर थोडीशी खेळली त्याला पण मी, आणि छानपैकी ते जे पिंजरे होते ते पण छान होते मोठे. पण मला मोठा नको हवा होता, मला छोटा पाहिजे होता. मग आम्ही असा छोटा घेतला. आणि हे किती छान डॉग आहे. हा एक डॉग म्हणजे 15-20 हजार 10,000 अशी त्याची प्राईज होती. पण डॉग थोडे सुंदर होते, खूप छान डॉग होते. छोटेसे पिल्लू होते, किती मस्त खेळत होते. त्याच्यानंतर मी थोडी पुढे गेली. तुम्ही बघा हे बर्ड्स सगळे मिक्स होते. हे लव बर्ड, हे कबूतर नाही, ससा आहे. हे कबूतर आहे. आलेले आहेत नवीन मेंबर, लक्ष्मी आणि नारायण. तर तुम्ही बघू शकता. थांब प्रिन्स, एक आते तर ही आहे लक्ष्मी. वाव. आणि हे आहेत आमची नारायण. तर मी आज आणलेले आहेत लक्ष्मी आणि नारायण. तुम्ही बघू शकता. आज आमच्याकडे नवीन मेंबर आलेले आहेत, तर ते आहेत लक्ष्मी आणि नारायण. तर ती जोडी अगदी किती सुंदर आहे तुम्ही बघू शकता. बघा, हे बघा, हे मोठे आहेत ना, हे बॉय आहे, आणि हे छोटे आहेत ना, ही गर्ल आहे. तर ही गर्ल आहे, ही लक्ष्मी आहे माझी, आणि हे आहेत हे नारायण आहे. ही दोघांची एक जोडी आहे.
की आज आम्हाला मला असं वाटलं घ्यावं, म्हणून आज आम्ही घेतलं. खूप दिवस चाललेला आमच्याकडे घ्यायचं आहे, पण आज तो दिवस आलेला आहे आणि आज आम्ही त्यांना आमच्या घरी आणलेलं आहे. तर मला खूप आनंद वाटतो आहे की माझ्या घरी आज जे आम्हाला हवं होतं ते आलेले आहे. तर स्वामींचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठी असाच असू दे, म्हणून मी आज हे आणलेलं आहे. आणि हा आणलेला आहे छोटासा पिंजरा. ॲक्च्युली माझ्याकडे लवबर्ड आहेत. तो जो पिंजरा आहे माझ्याकडे तो मोठा आहे आणि त्याचे हे जे काय म्हणतात आपण याला, ही जी जाळी आहे, ही जाळी त्याची अशी खूप ब्रॉड आहे. तर तो पक्षी ना आरामातून तिथून बाहेर येतो आणि ना आमच्या गॅलरीमध्ये तो फिरत असतो बाहेर आल्यावर. तर त्याला ना चान्स नाही पडत. आणि माझं ते AC लावण्याचं तिथे कॉम्प्लेक्स आहे मोठा, तो त्याच्या खाली जातो. तर मला खूप जाम भीती वाटते. मग मी आज त्यांना मार्केटला जाऊन हा छोटूसा पिंजरा आणलेला आहे. तर आज मी त्यांना त्या मोठ्या पिंजऱ्यातून काढून छोट्या पिंजऱ्यामध्ये शिफ्ट करणार आहे. तर आज अशा प्रकारे मी केलेले आहे माझ्या घरात आलेल्या नवीन मेंबर्स. आणि हे आमच्याकडे फिश टँक आहे. तर त्याच्या फिश टँकमध्ये आम्ही गावी गेल्यामुळे आमच्या फिश टँकमध्ये फिश नव्हते, तर आज मी आणलेले आहेत फिश. तर तुम्ही बघू शकता सगळं रेडी झाल्यावरती त्यांना त्यांच्या घरात ठेवलं, तुम्ही बघू शकता. तर थँक्यू.